नमस्कार, मी श्याम उगले. आपण पाहतात फ्री मीडिया. सिन्नर विधानसभा निवडणुकीत आमदार कोकाटे हे उदय सांगळे यांचा जवळपास 40,000 मतांनी पराभव करून पुन्हा म्हणजे पाचव्यांदा आमदार झाले आहेत. ही बातमी तशी शिळी आहे. मात्र आमदार कोकाटे यांच्या विजयानंतर उदय सांगळे यांच्या पराभवाचं खापर हे खासदार राजाभाऊ वाजे यांच्यावर फोडण्यात आलेलं आहे. सोशल मीडियावर राजाभाऊ वाजे यांच्याबद्दल अपशब्द वापरून पोस्ट केल्या जात आहेत. काही कार्यकर्त्यांनी आगाऊपणा करून काही गावांमध्ये पोस्टर लावले आहेत की राजाभाऊ वाजे व त्यांच्या कुटुंबियांना आमच्या गावात प्रवेश नाही. आज आपण हा संताप का झाला आहे आणि राजाभाऊ वाजे यांचं खरंच काही चुकलं आहे का याविषयी चर्चा करणार आहोत. सिन्नरच्या राजकारणामध्ये वाजे हे पूर्वापार राजकीय घराणं आहे किंवा कुटुंब आहे. सिन्नर विधानसभेच्या म्हणजे संयुक्त महाराष्ट्र निर्मितीनंतरच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत 1962 मध्ये राजाभाऊ वाजे यांचे आजोबा शंकर बाळाजी वाजे आमदार झाले होते. तेव्हापासून वाजे कुटुंबाचा सिन्नरच्या राजकारणावर प्रभाव राहिलेला आहे. 1985च्या निवडणुकीमध्ये राजाभाऊ वाजे यांचे वडील प्रकाशभाऊ वाजे यांनी तुकाराम दिघोळे या तरुण कार्यकर्त्याला यस काँग्रेसकडून उभं करून विजयी केलं होतं. 1995च्या निवडणुकीमध्ये तुकाराम दिघोळे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली नाही म्हणून बंडखोरी केली. त्यावेळेस वाजे आणि दिघोळे यांच्यात वितुष्ट निर्माण झालं. पुढे 1999च्या निवडणुकीत वाजे यांनी माणिकराव कोकाटे या तरुण नेत्याला पुढे केले. त्यावेळी स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने तुकाराम दिघोळे यांनाच पुन्हा उमेदवारी दिली म्हणून माणिकराव कोकाटे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळवून देत वाजे यांनी कोकाटे यांच्या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. तिथून पुढे 8 ते 10 वर्ष वाजे आणि कोकाटे यांची सिन्नर तालुक्यावर एक हाती सत्ता होती. दरम्यान राजकारणामध्ये जसं एकमेकांमध्ये अनेक वर्ष राहिल्यावर वितुष्ट निर्माण होतं, तसंच वाजे आणि कोकाटे यांच्यात वितुष्ट निर्माण झालं. कोकाटे यांना रोखायचं कसं हा कोकाटे विरोधकांसमोरचा खरा प्रश्न होता. त्यावेळेस कोकाटे विरोधकांनी या दोघांमध्ये निर्माण झालेल्या वितुष्टाचा फायदा घेत प्रकाश वाजे यांना 2009च्या विधानसभेत उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत ते थोडक्यात म्हणजे 3,000 मतांनी पराभूत झाले. प्रकाश वाजे हे नाणं कोकाटे यांच्यासमोर चालत नाही म्हटल्यावर कोकाटे विरोधकांनी 2014च्या निवडणुकीत त्यांचे पुत्र राजाभाऊ वाजे यांना निवडणुकीत उभं केलं. विधानसभेत राजाभाऊ वाजे यांनी माणिकराव कोकाटे यांचा 20,000 मतांनी पराभव केला आणि सिन्नर तालुक्यात अनेक वर्षानंतर पुन्हा वाजे नावाचे आमदार झाले. राजाभाऊ वाजे हे तसे राजकारण विरहित व्यक्तिमत्व आहे. त्यांना राजकारणामध्ये फारशी आवड नव्हती, परंतु कोकाटे विरोधकांच्या दबावातून म्हणा प्रेमातून म्हणा ते राजकारणात आले आणि त्यांनी कोकाट्यांचा पराभव केला. मितभाषी, संयमी, सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे यामुळे राजाभाऊ यांना सिन्नर तालुक्यात मोठा जनाधार मिळाला. राजाभाऊ हा देव माणूस आहे अशा स्वरूपाचे लोक बोलू लागले. राजाभाऊ हे वंजारी समाजामध्ये अतिशय लोकप्रिय असलेलं व्यक्तिमत्व आहे. दरम्यान या विधानसभा निवडणुकीच्या आधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजाभाऊ वाजे यांना शिवसेना उभाटा या पक्षाने नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. राजाभाऊ वाजे यांच्याशी समझोता करण्याची हीच योग्य वेळ आहे हे ओळखून माणिकराव कोकाटे यांनी सिन्नर तालुक्यातून राजाभाऊ वाजे यांना मदत होईल अशा प्रकारच्या चाली खेळल्या. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या विरोधात त्यांनी निवडणुकीच्या काळात टीका केली आणि राजाभाऊ वाजे यांना कसं आपल्या समर्थकांचं मतदान होईल याचा मार्ग प्रशस्त केला. त्याच वेळेस राजाभाऊ वाजे यांना राजकारणात आणण्यापासून ते पूर्णपणे साथ देणारे म्हणजे सांगळे परिवार
त्या सांगळे परिवारातील युवा नेते उदय सांगळे यांची मदत राजाभाऊ वाजे यांनी घेतली नाही असं बोललं जातं. असं उदय सांगळे यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे की उदय सांगळे हे लोकसभा निवडणुकीत राजाभाऊ वाजे यांना मदत करू इच्छित होते, परंतु त्यांनी त्यांची मदत नाकारली. त्याच वेळेस राजाभाऊ वाजे यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे की उदय सांगळे यांनी लोकसभा निवडणुकीत राजाभाऊंना मदत केली नाही. यातलं खरं खोटं त्या दोघांनाच माहीत. मात्र राजाभाऊ लोकसभा निवडणुकीत दणदणीत मतांनी विजयी झाले आणि त्याचं श्रेय सिन्नरकरांनी एक गठ्ठा पद्धतीनं केलेल्या मतदानाला जातं. लोकसभा निवडणुकीनंतर येत असलेल्या विधानसभा निवडणुकीत माणिकराव कोकाटे यांच्या समोर कोण उमेदवार हा प्रश्न होता. मात्र राजाभाऊ वाजे यांनी माणिकराव कोकाटे यांच्या समोर शिवसेना उभाटा या पक्षाचा उमेदवार देण्याबाबत कोणत्याही हालचाली केल्या नाही किंवा पक्षाकडे ती जागाही मागण्याचा प्रयत्न केला नाही. यामुळे ती जागा आपोआपच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाकडे गेली. त्या पक्षाकडून उदय सांगळे यांनी उमेदवारी मिळवली. शरद पवार या ज्येष्ठ नेत्याचा मान राखण्यासाठी राजाभाऊ वाजे यांना उदय सांगळे यांचा प्रचार करणं भाग होत. त्या पद्धतीनं त्यांनी उदय सांगळेंच्या प्रचारात संपूर्णपणे भाग घेतला. सर्व सभांमध्ये किंवा उदय सांगळे यांना जेथे जेथे गरज भासेल तेथे तेथे ते उभे राहिले. मात्र राजाभाऊ वाजे लोकसभा निवडणुकीत माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या मदतीची परतफेड करतील का, की राजाभाऊ उदय सांगळे यांना मदत करतील, अशा प्रकारच्या चर्चा निवडणूक प्रचार काळात मतदारसंघात सुरूच होते. आपणही त्यावेळी बनवलेल्या व्हिडिओमध्ये उमेदवार कोणीही निवडून आला तरी त्याचा पराभव किंवा जो पराभूत होईल त्या पराभूत उमेदवाराचं खापर हे राजाभाऊवर फोडलं जाईल असं चर्चा केली होती आणि त्याप्रमाणेच घडलं. समजा माणिकराव पराभूत झाले असते तरी त्याचे खापर हे राजाभाऊ वाजे यांच्यावरच फुटणार होतं आणि उदय सांगळे पराभूत झाले तर त्याचे खापर आता राजाभाऊ वाजे यांच्यावरच फुटत आहे. राजाभाऊ वाजे यांनी लोकसभा निवडणुकीत स्वतःच्या यशासाठी माणिकराव कोकाटे यांच्या समोर केलेल्या कथित समझोत्यामुळे केवळ राजाभाऊ वाजे यांचं व्यक्तिशः राजकारण किंवा विश्वासार्हता संपली असं नाही, तर सिन्नर तालुक्यातील कोकाटेंच्या विरोधात राजकारण करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं नुकसान झालेलं आहे. त्यात केवळ उदय सांगळेच नाही, त्यामध्ये भारत कोकाटे म्हणजे माणिकराव कोकाटे यांचे बंधू राजेश गडाख, अरुण वाघ यासारखे अनेक कार्यकर्ते आहेत जे माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात राजकारण करतात. आगामी काळातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये या कार्यकर्त्यांना भूमिका घ्यायची असल्यास ते आता राजाभाऊवर कितपत विश्वास ठेवतील हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. राजाभाऊ वाजे यांनी ज्या बूथवर मतदान केलं त्या बूथवरती उदय सांगळे यांना मताधिक्य मिळालेलं आहे. त्यामुळे राजाभाऊ वाजे यांनी उदय सांगळे यांना मदत केली नाही किंवा मतदान केलं नाही अशा चर्चांना काही अर्थ नाही. परंतु राजकारणामध्ये वस्तुनिष्ठतेपेक्षा भावनेला अधिक महत्त्व असतं आणि त्या भावनेनुसार राजाभाऊ वाजे आणि माणिकराव कोकाटे यांनी काहीतरी गुप्त समझोता केला आहे अशी लोकांची भावना निर्माण झाली आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत माणिकराव कोकाटे यांच्या समोर संपूर्ण मैदान मोकळं राहील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण त्यांच्या विरोधकांमध्ये परस्परांविषयी अविश्वास निर्माण झाला आहे आणि त्या अविश्वासाचा फायदा माणिकराव सारखे मुरब्बी राजकारणी निश्चितपणे आणि सहजपणे उठवतील यात काही शंका नाही. त्यामुळे राजाभाऊ यांचं काय चुकलं? राजाभाऊ यांचं काही चुकलेलं नाही. त्यांनी त्यांच्या विजयासाठी जे करायला पाहिजे होतं ते केलं, परंतु ते करताना त्यांनी भविष्यातील आपल्या राजकारणाचा रस्ता अधिक खडतर केलेला आहे. यामुळे सिन्नरच्या राजकारणामध्ये राजाभाऊ या पर्वाऐवजी नवीन नेतृत्व उदयाला येऊ शकतं की जे माणिकराव कोकाटे यांचा विरोध करू शकतं आणि या नव्या राजकारणाची नांदी राजाभाऊ यांच्या भूमिकेनं घातलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया. फ्री मीडियाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.